गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. मात्र शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील मेळाव्यामध्ये या विषयावर पडदा टाकलेला आहे. खरं तर शरद पवार यांनी भाजप सोबत जाणाऱ्या विचारासोबत कधीही युती होणार नाही, कधीही त्यांच्यासोबत जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या विषयावर तुर्तास तरी पडदा पडलेला आहे. मात्र ही जी बाब आहे ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळते. खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनलनं कारखान्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता. त्यांच्या विरोधात सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून रंजनकुमार तावरे असतील किंवा चंद्रराव तावरे असतील हे सक्रियपणे उभे आहेत त्यांना विरोध करण्यासाठी. आणि त्यातच आता शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं बळीराजा सहकार बचाव पॅनल देखील करण्यात आलेला आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र येणार असतील तर अशा पद्धतीने पॅनल माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये झालेलं नसतं. हे यावरून स्पष्ट होत आहे की दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यात काहीसा अडसर निर्माण होतोय. खरं तर 12 तारखेपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एकच पॅनल केला जाईल किंवा शरद पवार गट जो आहे तो अजितदादांना सपोर्ट करेल असं म्हटलं जात होतं. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळेस 12 तारखेला उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली त्यावेळी शरद पवार गटाच्या वतीनं 20 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. आणि त्यामुळं अजित पवारांच्या विरोधात देखील या शरद पवार गटानं या मैदानात उडी घेतलेली आहे असं म्हणावं लागेल. शरद पवार गटाच्या वतीनं युगेंद्र पवार जे आहेत ते या निवडणुकीचं नेतृत्व करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली देखील ही निवडणूक लढवली जाते. खरं तर सुप्रिया सुळे यांनी असं सांगितलेलं आहे की हा काही पॅनलचं हे जे पक्षाचं आहे ते पक्षाचं पॅनल नाहीये. सहकार टिकवण्यासाठी जे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे पॅनल मैदानात उतरवलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीच स्वतः या कारखान्याचा चेअरमन होणार असं वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये अतिशय रंजकता आलेली आहे. आज शरद पवारांनी गोविंद बागेत कार्यकर्त्यांना मेळावा घेतल्यानंतर उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या निवडणुकीमध्ये दडपशाहीचा वापर होऊ शकतो, दादागिरीचा वापर होऊ शकतो. मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जी कामं केलेली आहेत करायची आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि अगदी स्वच्छपणे या निवडणुकीत सहभाग घ्यायचा आहे. खरं तर ही निवडणुकीची पातळी जी आहे ते अतिशय खालच्या पातळीवर आलेले आहेत. येत्या 2 दिवसात अजितदादांच्या दररोज 4 सभा आहेत. त्यामुळे 8 सभांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढणार आहेत. विरोधी पक्षाकडून देखील अजितदादांवर टीकेची झोड उठवण्यात येते. अशातच शरद पवार गट जो आहे तो संयमानं प्रचार करताना पाहायला मिळतोय. लोकांपर्यंत जात आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि या निवडणुकीमधली आपली पार्श्वभूमी आपली भूमिका समजावून सांगत आहेत. तर आज गोविंद बागेमध्ये शरद पवारांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजितदादांच्या पॅनलचे काही प्रतिनिधी आलेले होते. त्यांनी शरद पवारांना आणि खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान देण्याचं आवाहन केलेलं आहे. कारण शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील या कारखान्याचे मतदार आहेत आणि या कारखान्याच्या निमित्तानं नीलकंठेश्वर पॅनलला मतदान करावं असं त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे. एकूणच कारखान्याची निवडणूक एका बाजूला आहे, मात्र बारामतीत राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र ही चर्चा जी आहे ती कालच्या शरद पवार यांच्या वक्तव्यानं जवळपास मावळलेली आहे असं म्हणावं लागेल. मात्र येत्या 2 दिवसांमध्ये 20 तारखेला बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आंतरराष्ट्रीय मेळावा होणार आहे विद्यापीठांमध्ये. या निमित्तानं देखील अजित पवार असतील, स्वतः शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील, युगेंद्र पवार असतील, हे पवार फॅमिली जे आहे ते पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी आता देखील सांगितलेलं आहे की आमचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत ते वेगळे आहेत, मात्र राजकीय मतभेद वेगळे आहेत, आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. त्यामुळं काल शरद पवारांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती सुप्रिया सुळे देखील आता तरी सध्या ठाम दिसत आहेत. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.